नायगाव परिसरात असलेल्या रेल्वे कल्वर्टमध्ये पाणी साचण्याची गंभीर समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। थोड्याशा पावसाने का कल्वर्ट पूर्णपणे पाण्याने भरतो, त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यात खूप त्रास सहन करावा लागतो। ही परिस्थिती विशेषतः शाळकरी मुलांसाठी आणि वृद्धांसाठी खूप धोकादायक बनते। स्थानिक नागरिकांनी यावेळी सांगितले की या मार्गावर पाणी साचण्याचे मुख्य कारण तारफैल भागातील येणारा एक मोठा नाला आहे, ज्याचे सर्व पाणी या रेल्वे भागात वाहते आणि साचते देखील। यामुळे नायगाव आणि अकोला शहराचा संपर्क अनेक वेळा तुटतो। नागरिकांची मागणी आहे की हा कालवा दुसरीकडे वळवावा किंवा नायगाव परिसरात पाईपलाईन वाढवून त्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवावी। ही समस्या वर्षानुवर्षे गंभीर होत चालली आहे, परंतु प्रशासनाने अद्यापही कोणतेही ठोस पाऊल उचललेलं नाही। जर प्रशासनाने या गंभीर समस्येवर लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढला नाही तर त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडलं जाईल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिलाय। पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून मुले शाळेत कशी जातील, वृद्ध रुग्णालयात कसे पोहोचतील, या समस्यांशी ते किती काळ झुंजत राहतील, असा नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। आता हे पाहावे लागेल की प्रशासन जनहिताच्या या मागणीकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि किती लवकर समाधानाच्या दिशेने पावले उचलते। हाँ चलो। हम सभी लोग यहाँ पे जमा हुए एक मुद्दे की वजह से। ये मुद्दे की वजह से अभी बच्ची स्कूल जाने वाली पानी के अंदर गिर गई, जिसके कपड़े खराब हो चुके। और जब से बारिश आती तो हमारे को यहाँ से संपर्क पूरा टूट जाता। हम जा नहीं पाते, कोई बच्चे को, किसी को, लेडीज़ को अगर हमारे को दवाखाना पहुँचाना है तो हम मुश्किल से जा नहीं पाते। और ये कुछ रेलवे पटरी होने की वजह से हादसा बहुत बड़ा होने का चांसेस है। हम पानी से एकदम बिल्कुल टूट जाते, जाना कैसा समझ में नहीं आता। प्रशासन से हमारी ये विनती है कि कुछ ये इसका हल निकालिए।